नाशिक जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीनं आज सर्वच फोटोग्राफर जिल्ह्यातील फोटोग्राफरचा आज भव्य मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। नेमका या फोटोग्राफर असोसिएशनची काय भूमिका आहे थेट अध्यक्षांकडून जाणून घेऊयात। सर्वप्रथम अभिनंदन का एवढ्या मोठ्या प्रमाणावर फोटोग्राफरला गोळा करण्याचं काम या संघटनेने केलं आहे। काय संघटनेची भूमिका आहे, काय मेळाव्याचं महत्त्व होतं? महत्त्व एकच होतं की सर्व एका व्यासपीठावर यावं। सगळ्यांच्या समस्या जर पाहिल्या तर आमच्या सगळ्यांच्या सारख्याच आहे। मग त्या कुठेतरी एक ठिकाणी येऊन जर आपण निवडा केला तर त्याचा फायदा निश्चित सर्व फोटोग्राफरांपर्यंत होईल। आज नाशिक छायाचित्रकार संघटना आहे, तशा जवळपास 5-6 संघटना आहेत, परंतु काही तालुक्यात संघटना नाही आहे। त्या संघटना उभ्या राहिल्या पाहिजे, मार्गदर्शन करायला त्यांचे अध्यक्ष किंवा ते उभे राहतील। आणि ह्या जर सगळ्या एकत्र झाल्या तर जिल्हा संघटना करून लवकरच आम्ही समत दर पत्रक, ग्रुप इन्शुरन्स, त्यानंतर व्यावसायिक मार्गदर्शन ह्या माध्यमातून आम्ही आमचा व्यवसाय आणि बरोबर व्यवसायाबरोबर आमचे छायाचित्रकार हे जास्तीत जास्त पुढे कसे जातील, त्यांचा जो काही वर्षभराचा जो येणारा खर्च किंवा त्यांनी जो काही भागवायचा आहे येणारा इन्कम सोर्स आहे तो आज ह्या मोबाईलच्या दृष्टिकोनातनं या इतर काही व्यावसायिक आमचे जे कॉम्पिटिशन करतायत त्या कॉम्पिटिशनमधून आमचा जो खर्च पाहिजे तसा आम्हाला प्रॉफिट मिळत नाही, तो प्रॉफिट वाढवण्याचा आणि चांगली फोटोग्राफी होण्याचा महाराष्ट्रामधील हा पहिला मेळावा आहे की जिथे नाशिक जिल्ह्यातील सर्व फोटोग्राफर्स, सर्व संघटना ह्या आज एकत्र आल्या। हा सगळ्यात मोठा आनंदाची गोष्ट आहे आज नाशिकच्या कराच्या मनाने, आणि पुढे निश्चित याचा फायदा सर्व फोटोग्राफरांना होईल असं मी गवाही देतो। आणखी काही सभासद आहेत। नंदू भाऊ, काय मेळावा आयोजित होता? कारण की मोठ्या प्रमाणावर जी ओरड असते मुळात ती दरपत्रकाची होती। काय निर्णय झाला किंवा काय आपल्या मागण्या आहेत, काय आपण अपेक्षा ठेवल्या? प्रथमतः तुमच्या चॅनलच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातले जे छायाचित्रकार त्या तालुक्यांमधल्या ज्या संघटना आहेत किंवा नाशिकची जी संघटना आहे त्याचे प्रथम तुम्ही सभासद व्हा याचं मी आव्हान तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आज सगळ्यांना करत आहे। आणि आज आम्ही एक गोषवारा घेऊन जिल्ह्यातला काही तालुक्या ठिकाणाचा, काही शहराच्या ठिकाणाचा एक ॲव्हरेज दरपत्रक आम्ही आज समोर आमच्या सभासदांसाठी आणलं होतं। ते काही फायनलच आहे असं नाही, त्याच्यामध्ये अजून चर्चा होऊन त्याच्यामध्ये कमी जास्त सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही अभिप्रेत धरलेल्या आहेत। तर भविष्यामध्ये आम्ही सगळ्यांना एकत्र येऊन घेऊन पुढे आम्हाला ते काम करायचं आहे, त्या दृष्टीने आमचे प्रयत्न आजपासून आता पुढे चालू झालेत। काय सांगाल मेळाव्याबद्दल, काय सांगाल? मी सर्वात प्रथम नाशिक छायाचित्रकार संघटनेचे अभिनंदन करतो की त्यांनी छायाचित्रकार बंधूंसाठी जो मेळावा आयोजित केला होता दरपत्रकासाठी। कारण खूप दिवसापासून ही एक समस्या होती की दरपत्रक आपले दरपत्रक ठरावे। ते आज अध्यक्ष संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ते आज म्हणजे फायनल तर नाही केले, पण एक दरपत्रक आम्ही प्रस्तुत केलं आहे। आता पुढच्या म्हणजे एवढ्या 2-3 दिवसात प्रत्येकाकडनं आपण ते दर निश्चित करून त्याच्यावर एक निर्णय घेऊन आणि 1 जानेवारीपासून आपण ते नवीन दरपत्रक लागू करतोय। आणि त्या हिशोबाने ग्राहकांच्या हितासाठी पण आणि छायाचित्रकारांच्या हितासाठी पण हे योग्य निर्णय राहील। शहराच्या आणि जिल्ह्याच्या काही कानाकोपऱ्यातून देखील या ठिकाणी फोटोग्राफर आलेले आहेत। मेळावा यशस्वीपणे पार पडलेला आहे। अतिशय एकत्रित संघटन करण्याचं काम संघटनेने केलं आहे, काय सांगाल? या नाशिक जिल्ह्याचा मेळावा जो संजय जगतापांनी आयोजित केला त्याच्याकरता सर्व तालुक्यातून असोसिएशनचे अध्यक्ष बोलवते। मी नाशिक रोड असोसिएशनच्या नात्याने हजर होतो, त्या बहुसंख्य संख्येने फोटोग्राफर हजर होते। आम्हाला एक दाखवून द्यायचं एकीचं बळ किती असतं आणि एकीच्या बळावरती ह्या संघटनेचा फायदा काय होऊ शकतो अजून आमच्या फोटोग्राफरांना माहिती नाही। ह्या माध्यमातून याच्यानंतर अनेक उपक्रम घेऊन आम्ही त्यांना महत्त्व पटवून देणार आहेत आणि संघटन काय असतं याबद्दल या मेळाव्यामधून आम्हाला मार्गदर्शन मिळेल। एकंदरच संघटन काय असतं आणि एकीचं बळ काय असतं हे देखील दाखवण्याचा प्रयत्न या संघटनेने केला आहे। प्रत्येक जी काही संघटनेची मागणी किंवा प्रत्येक फोटोग्राफरची जी मागणी आहे ती सरकारपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत असं देखील, कारण की या कार्यक्रमाला नाशिक नगरीचे महापौर हे देखील उपस्थित होते आणि जे काही असोसिएशनचं एका शहरामध्ये एखादी छोटंसं कार्यालय व्हावं त्याचा पाठपुरावा देखील नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं संघटना ही करणार आहे। त्यामुळे एकंदरीत येत्या काही काळात या संघटनेची जी भूमिका आहे ती स्पष्टता होणारच आहे। मात्र फोटोग्राफरला देखील अच्छे दिन येण्याची शक्यता या मेळाव्याच्या माध्यमातून व्यक्त केली जाते। कॅमेरामन राज चौधरीसह मी 9 न्यूजसाठी प्रतिनिधी उमेश आवनकर, नाशिक।